शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपिडो, उबेर यांसारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनानं ई-बाईक धोरण नुकताच जाहीर केले. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केलाय. तथापि चालकांना नियमावली आणि प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खाजगी अथवा साध्या बाईकद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. हे अत्यंत धोकादायक आहे. नुकताच एका प्रवाशाचा असा अवैध बाईक टॅक्सीवरून जाताना मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत अशा अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्याकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. देशातील इतर राज्यात ज्या पद्धतीने या कंपन्या शासकीय नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर व्यवसाय करतात तसं महाराष्ट्रात चालणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचं शोषण न करता नियम आणि सुरक्षिततेचे निकष पाळून आपला व्यवसाय वृद्धिंगत करणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील. परंतु अज्ञानी चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीररित्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम राबवली जाईल. जितक्या बाईक अशा प्रकारे बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील तितके गुन्हे संबंधित चालकांवर न दाखल करता ती बाईक ज्या आधारित ॲपवर कंपनीची आहे त्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. त्यांच्या निर्देशानुसार 2 डिसेंबर रोजी रॅपिडो या ॲप आधारित कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागानं मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.